माहिती कळाली आणि ती तुम्ही मीडियामध्ये दाखवली। खरं तर याबद्दल मला माहित नव्हतं आणि खोलात गेल्यानंतर वकिलांशी बोलल्यानंतर त्यांनी मला ईओडब्ल्यू काय कशी कारवाई करते याचा अंदाज मला होता, कारण का आमची कारवाई झाली। पण क्लोजर रिपोर्ट काय असतो याबद्दलची माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्यावेळेस मला क्लोजर रिपोर्ट कशा पद्धतीने कधी फाईल केला जातो हे त्यांनी सांगितले। मग तसं बघितलं तर ज्याच्यामुळे ही केस ईडीने घेतली ती तशी बघितलं तर ईओडब्ल्यूच्या क्लोजर रिपोर्टमधून संपते, पण काही ठराविक प्रक्रिया ही पुढे चालू राहते जी अजून चालू आहे। कोर्ट ते क्लोजर रिपोर्ट एक्सेप्ट करतो आणि मग त्यानंतर ज्यांनी पीआयएल केली त्यांच्याकडनं काही गोष्टी ऐकून घेतल्या जातात। हे जे काही प्रक्रिया ती प्रक्रिया आहे, पण ईओडब्ल्यूने क्लोजर रिपोर्ट सबमिट केला त्याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्राच्या पोलिसांना आणि स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये असणारे पोलीस अधिकारी आणि ते जे काही ईओडब्ल्यू विंग आहे जी देशामध्ये नावाजलेली विंग आहे त्यांना तरी या केसमध्ये काही तथ्य नाही असं वाटतं। हे सरकार आमचं सरकार नाही, हे सरकार आमच्या विरोधातलं सरकार आहे। आम्ही विरोधामध्ये आहोत आणि विरोधात असताना सुद्धा या सरकारने आणि ईओडब्ल्यूने हा रिपोर्ट फाईल केला, त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात। इन्क्वायरी आता चालू आहे। इन्क्वायरीच्या मध्ये काय प्रश्न विचारले हे मला आपल्या सर्वांना सांगता येणार नाहीत, पण एकच तुम्हाला सर्वांना सांगतो की आता जर मी तुम्हाला सांगितलं की मुंबई या शहरामध्ये कुठेतरी एक सोन्याचा हंडा लपलाय आणि तो आपला शोधायचा आहे, ते कुणी सांगितलं, कसं सांगितलं, का सांगितलं हे आपल्या तरी सांगता येणार नाही। आणि तो सोन्याचा हंडा जो कथित माहितीवर आपल्याला शोधायचा आहे तो शोधत असताना आपली कशी धडपड होईल अशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे। कुठेतरी ह्याला बोलायचं झालं तर मेन मुद्दा बाजूला राहिला, पण एकदा इकडं जा एकदा तिकडं जा अशा प्रकारचं काही गोष्टी तिथं सुरू आहेत। पण तरी सुद्धा मी आपल्या सर्वांना एकच सांगतो, अधिकारी त्यांचं काम करतायत, अधिकारी कुठेही चुकतायत, चुकलेत असं मी म्हणणार नाही। अधिकारी हा अधिकारी असतो, ते त्यांचं काम करतात आणि या देशाचा स्वाभिमानी नागरिक म्हणून जे काही सहकार्य आपल्याला करायचे ते मी तिथं करत आहे, जे काही डॉक्युमेंट द्यायचे ते तिथं देत आहे। येत्या काळामध्ये या एन्क्वायरीतून काय होईल, कसं होईल हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही। फक्त एक गोष्ट प्रामाणिकपणे इथं सांगतो, मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही। मी आधी व्यवसायामध्ये आलो, नंतर राजकारणात आलो। काही लोक राजकारणात आधी आली आणि मग व्यवसायामध्ये आली आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांना आर्थिक ताण कधीही पोचलेला नाही, आर्थिक अडचण कधीही आलेली नाही। मला काय अडचण आली, काय संघर्ष करावा लागला हा मला माहित आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये यातून मी नक्कीच बाहेर निघेल असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो। इन्क्वायरीला मी फेस करेल, सातत्याने आपल्या सर्वांना ज्या काही गोष्टी सांगायच्या ते मी सांगेल। पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तिथं सबमिट केली, ते म्हणजे एक पत्र सबमिट केलं। त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं तर काही यूट्यूब चॅनल, रंगीबेरंगी विचाराचे यूट्यूब चॅनल, काही माहिती नसताना सुद्धा उगाचच हवेत उड्या मारत चांदण्या तोडण्याचा प्रयत्न ते तिथं करत आहेत। आणि त्या एका रंगीबेरंगी यूट्यूब चॅनलवर माझ्याबद्दल जे काय बोललं गेलं ते बोललं गेलं, त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही, जे काय आहे ते खोटं आहे। पण त्या चॅनलमध्ये त्या यूट्यूबच्या प्रमुखाने असं सांगितलं की ईडीला आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी माहिती ही पत्रकारांकडून दिली जाते आणि त्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली होती की ईडीचे अधिकारी आणि मीडियाच्या काही लोकांमध्ये
संबंध असल्यामुळे माहितीची देवाणघेवाण तिथं होत असते. मला हे वाईट वाटलं. माझ्याबद्दल बोललं गेलं त्याचं वाईट वाटलं नाही, पण एवढी प्रतिष्ठित असणारी जी एजन्सी ज्याला आपण ईडी म्हणतो, याच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खोट्या पद्धतीची माहिती काही युट्यूब चॅनलवर काही कथित पत्रकार देत आहेत. इथं आलेले जे आपण सर्वजण आहात, आपण प्रतिष्ठित आहात, त्यामुळे मला आपल्याबद्दल कुठेही दुमत नाही. तुम्ही जी माहिती देत असता, जी आजपर्यंत मी बघितलेली, त्याच्यामध्ये कुठेही चुकलंय असं मी म्हणणार नाही. पण हे जे काय कथित जे काय युट्यूब चॅनल आहे त्यांच्या विरोधातली तक्रार ही मी ईडीला दिली. पण ती कशासाठी दिली की ईडीचं नाव हे पत्रकार खराब करतायत, त्यामुळे ईडीला या बाबतीतली काळजी घ्यावी अशा प्रकारचं पत्र मी तिथं दिलेलं आहे. त्यांनी त्याच्याबरोबर युट्यूब चॅनलची एक लिंक सुद्धा मी पेन ड्राईव्हवर दिलेली आहे. त्यांनी हे जेव्हा ऐकलं ते तसे बघितले तर त्या बाबतीत खूप चिडलेले आहेत. त्यामुळे याबद्दल लगेच आम्ही कारवाई करणार नाही, पण आमचं एक वेगळं विंग असतं, त्याबद्दल त्या विंगकडे आम्ही ती माहिती दिल्यानंतर त्या पत्रकारावर